आता आम्ही काल परवा जे काय आंदोलन झालं, सर्वे चालू आहे ड्रोन सर्वे, त्या ड्रोन सर्वेच्या विरोधात आम्ही सगळे शेतकरी सातगावचा एक परिवार म्हणून आम्ही एकत्र आलो होतो। तर त्या आमचा विरोधच आहे, आम्हाला शेती द्यायचीच नाहीये। आमच्या जमिनीचा म्हणजे ती काळी आई आहे, काळ्या आईचा कोणी निलाव करायचा प्रयत्न करत असेल तर आम्ही आक्रमक होणार आहोत 100%। आम्हाला आमची आई विकायचीच नाहीये, तुम्ही जबरदस्तीने घेण्याचा का प्रयत्न करताय, आम्हाला नाही द्यायची आहे। तर या गोष्टीसाठी आता जे काय परवा दिवशी झालं तो अनुचित प्रकार घडला। आता यांच्या वतीने साहेबांच्या वतीने सांगण्यात आलं की पोलिसांना पण मारहाण झाली, दगडफेक झाली, त्या मोर्चामध्ये मी होतो। पण ह्यांनी हे नाही सांगितलं की त्या जो 25-30 युवकांचा मोर्चा त्या 4-5 महिलांच्या वरती चालून आला, त्यांना आडवा मी उभा राहिलो आमच्या गावाच्या विरोधामध्ये। का तर त्या महिला आहेत, त्यांच्यावरती अन्याय व्हायला नको, ह्या गोष्टी पण तुम्ही सांगा ना, का नको सांगायला? त्यांच्यावरती अन्याय होतोय म्हणून मी अक्षरशः आडवा झालो, त्या लोकांनी मला दगडी मारायचा प्रयत्न केला, ह्या गोष्टी पण तुम्ही उघडपणे सांगायचा प्रयत्न करा। माझी विनंती फक्त साहेबांना एवढीच होती की आम्ही शेतकरी इनोसंट आहोत आणि त्यांच्या भावना तुम्ही समजून घ्या। जे काय तुम्ही 307 सारखा गुन्हा जर आमच्या शेतकऱ्यावरती तुम्ही दाखल करणार असाल तर उपयोग नाही त्याचा। 307 जर आम्ही दगडच मारलेला नाही, सगळ्यात पहिली गोष्ट आम्ही जो काय पत्रव्यवहार मेलच्या मार्फत केलाय, जे आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत अमित शहा जी आहेत, राजनाथ सिंह जी आहेत, हे आमच्या नॉलेज प्रमाणे की संरक्षण खात्याची त्याला परवानगी मिळालेली नाही अजूनही, आणि पर्यावरणाचीही परवानगी नाही। जर असेल तर ती तुमच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचली तर फार बरं होईल। एकंदरीत आम्हाला जमीन द्यायची नाही, शासनाने डायरेक्ट शेतकऱ्यांशी संवाद करावा येऊन, असं आम्ही शासनाला विनंती केलेली आहे। संपूर्ण शेतकऱ्यांसोबत येऊन चर्चा करावी। आम्ही फक्त चर्चा झाली तर भाऊ स्थानिक आमदार असं म्हणते की शेतकऱ्यांसोबतच ते आहेत आणि एकीकडे ते सरकारच्या सोबतची भूमिका जाहीर करतात। तुमचं नेमकं म्हणणं काय त्यांच्याविषयी? नाही, ऐका ना साहेब, त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे की विमानतळ झालं पाहिजे, केलं पाहिजे। पण माझं वैयक्तिक मत आहे की मी एक सातगावातला एक मुलगा आहे, सातगाव म्हणजे आमचा एक परिवार आहे, त्या परिवारातला एक मी घटक म्हणून मी तुमच्या समोर चर्चा करतोय। मला माझ्या परिवाराशी चर्चा करायला लागेल द्यायची का नाही द्यायची, पण मी त्या परिवाराचा एक घटक म्हणून मी आजही त्या गोष्टीवरती ठाम आहे की आम्हाला जमीनच द्यायची नाहीये। तुम्ही जे 7 ठिकाणी सर्वे केलेत, हा जो पारगाव आणि इतर 7 गाव मिळून जे आहे, हा ह्याच्या व्यतिरिक्त जे 6 ठिकाणी सर्वे केलाय त्याचा विचार करावा। वैयक्तिक मत व्यक्त केलं आणि परिवाराची चर्चा करावी लागेल, तर तुम्ही ह्या 7 गावातील लोकांशी आता या संदर्भात चर्चा कराल? बिलकुल। मला जी पत्रकार परिषद झालेली आहे, बावनकुळे साहेबांनी सांगितलं आहे की ही लोक जी आलेली आहेत, ह्या लोकांनी स्पष्ट सांगितलं म्हणजे आम्ही की आम्हाला ए आणि बी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही ए ह्या पर्यायावरती ठामच आहोत की आम्हाला द्यायचीच नाहीये। हा बी पर्याय जे साहेब सांगता आहेत, हा साहेबांच्या वतीने किंवा शासनाच्या वतीने तो कधी सांगणार